माननीय दळवी साहेब, कर्नाड साहेब, प्रतापराव आणि आज माझे सर्व कोऑपरेटिव्ह सेक्टरमधले मित्र, आयोजकांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोला, म्हणून मी थोडंसं मराठीत बोलतोय. त्याबद्दल मला थोडंसं एक बाकी असावी. सुरुवातीला सांगतो की मी टेक्नॉलॉजिस्ट नाही, मला कुठलाही टेक्निकलचं नॉलेज नाही. विषय असा ठेवलेला आहे. जवळपास 39 वर्ष या सेक्टरमध्ये सर्व्हिस झाली. काही राज्य सहकारी बँकेत झाली आणि असोसिएशनमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून साधारणतः 20 ते 25 वर्ष मी नोकरी केली. परवा रिटायर्ड झालोय आणि आता अधिकारी हा माझ्यातला गेला आणि असोसिएशनमध्ये मी डायरेक्टर म्हणून कोऑप झालो आणि संचालकांना कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये काहीही बोलता येते तसा मी थोडासा बोलेन. चापेगावकर साहेब थोडंसं माफ कराल. साहेब थोडंसं क्रिटिकल बोलतो. जरा कंपनीला जरा मी कुठल्याही कंपनीविषयी बोलत नाही किंवा आयटीच्या कुठल्याही विषयी मला जो काही अनुभव आलाय की साधारणतः 10 ते 15 वर्षापासून असोसिएशन आयटी टेक्नॉलॉजी किंवा तुमच्याकडे आयटीचे जे काही लोकांना काही मदत लागत असेल किंवा टेक्नॉलॉजीला काही मदत लागत असेल ती देत आली. आम्ही ईडीपी ऑडिट करतो. जवळपास 1,500 ब्रँचेसचं ईडीपी ऑडिट आमच्याकडनं झालेलं आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं. मायग्रेशन ऑडिट आम्ही गेलेलं आहे. ह्या अनुभवातून जे काही मला आता समजलं आहे त्याच्यातलं मी साधारणतः तुम्हाला जे शेअर करतो. एंटायर सेशन मी 4 विभागामध्ये मी साधारणतः करतोय की जेव्हा आम्ही कॉम्प्युटरायझेशन आम्ही करतो, मॅनेजमेंट हा एक पार्ट आहे, मॅनपॉवर हा एक पार्ट आहे, रेग्युलेशन हा पार्ट आहे आणि आयटी कंपन्यांचा हा एक पार्ट आहे. मॅनेजमेंट मध्ये काय म्हणताय, साधारणतः 93-94 पासून आम्ही जेव्हा कॉम्प्युटरायझेशनसाठी गेलो, जेव्हा प्रायव्हेट बँका किंवा नॅशनल बँका किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया ही जेव्हा कॉम्प्युटरायझेशनसाठी जात होती, ऍक्च्युअली कॉम्प्युटरायझेशन जात होती, तेव्हा कोऑपरेटिव्ह बँका ह्या फॅशन म्हणून कॉम्प्युटरकडे बघत होते. की जेव्हा 93, 94 किंवा 95 जेव्हा नवीन बँका निघाल्यात तेव्हा आमच्याकडे फुल्ली कॉम्प्युटराइज बँक म्हणून अशी पाटी असायची. म्हणजे फॅशन म्हणून किंवा आम्ही पाहता प्रगतीकडे जातोय. जेव्हा त्या नॅशनल बँका किंवा प्रायव्हेट बँका फुल्ली कॉम्प्युटराइज काम करायला लागल्या होत्या तेव्हा आम्ही एखाद्या ब्रँचमध्ये फुल्ली कॉम्प्युटराइज बँक म्हणून आम्ही करायला होतो. हा एक भाग होता. याच्यात मेंटॅलिटी अशी होती की मॅनेजमेंट लेव्हलला आम्हाला असा फारसा याचं काही हे वाटतच नाही, कारण एक्सेस स्टाफ आमच्याकडे रिक्रुटमेंट झालेली होती. कर्मचाऱ्यांचं काय करावं हा प्रश्न होता जिल्हा बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये. त्यामुळे मॅनेजमेंटला असं वाटत होतं हे जर मी कॉम्प्युटरायझेशन केलं तर माझी बँकेतला मधलं स्टाफचं मी काय करावं हा मोठा एक प्रश्न होता. निर्णय आमच्याकडे उशिरा घेतल्या जात होते. त्याच्यानंतर निर्णय घेताना कर्मचाऱ्यांना कुठेही विश्वासात घेतल्या जात नव्हतं. एखाद्या कॉम्प्युटरायझेशन कंपनीला आम्ही आणलेलं आहे. आयटी कंपन्यांना घेताना आम्ही जेव्हा विचार करत होतो, आम्ही कोल्हापूरला कन्सल्टन्सी आम्ही दिली, तेव्हा कंपन्या कुठेही कर्मचाऱ्याला किंवा खालच्या ग्राउंड लेव्हलच्या कर्मचाऱ्यांना विचारात घेत नव्हती. मॅनेजमेंट लेव्हलला आयटी कंपनी जेव्हा ते प्रॉडक्ट दाखवत होतं, 10 लोकांना दाखवायचं आणि ते प्रॉडक्ट आम्ही त्यांच्यावरती लादत होतो. परिणाम असा होत होता की ग्राउंड लेव्हलला ते सोल्युशन बरोबर आहे की नाही, ऑपरेट करणारे जे माझे क्लार्क किंवा ऑफिसर आहेत त्यांना त्या सोल्युशनविषयी माहिती नसायची आणि माहिती नसताना ते प्रॉडक्ट कसं करावं तो क्लार्क ओरडत सोडायचा की हे प्रॉडक्ट बरोबर नाही. मॅनेजमेंटने ऍक्च्युली खर्च केलेला असतो. प्रॉडक्ट म्हणायचं, कर्मचारी म्हणायचे की प्रॉडक्ट बरोबर नाही, मॅनेजमेंट म्हणायचं की तुम्हाला हे काम करायला पाहिजे. हा अशा विचित्र परिस्थितीत आम्ही होतो. मॅनेजमेंटला वाटायचं की ही इन्व्हेस्टमेंट आहे की एक्सपेंडिचर. ऍक्च्युली कॉम्प्युटरायझेशन असेल तर दिस इज द इन्व्हेस्टमेंट नॉट एक्सपेंडिचर. हे अजूनही आमच्या मॅनेजमेंटला समजत नाही की 10 कोटी रुपये मी जर कॉम्प्युटरायझेशनवरती केले, मला एका अध्यक्षाने विचारलं साहेब आम्ही 10 कोटी रुपयाच्यावर खर्च केलेत, याचा आम्हाला उपयोग काय. त्यांना असं वाटत होतं की 10 कोटी केल्यानंतर माझा बँकेचा प्रॉफिट कसा वाढेल. मग मी त्यांना शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेचं उदाहरण देत होतो की त्या ब्रँचचा 100 कोटीचा बिझनेस कॉम्प्युटरायझेशन किंवा सीबीएस झाल्यानंतर त्या बँकेचा 400 कोटीचा बिझनेस झाला. तो कसा झाला. आपल्याकडे कसं होतंय, एका ब्रँचमध्ये कॉम्प्युटरायझेशन फुल्ली ब्रँच आहे, 10 कर्मचारीच्या 10 लॅपटॉप किंवा तुमच्याकडे पीसी पण आहेत. म्हणजे कॉम्प्युटरायझेशनला कर्मचारी कमी घ्यायला नाही, कर्मचारी 10च आहेत, तुमच्याकडे पीसी पण 10च आहेत. आमच्याकडे एक स्टँडर्ड असं आहे की प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मिनिमम 200 व्हाउचर्स काढायला पाहिजे. कित्येक बँकेमध्ये मी गेलोय, ब्रँचेसमध्ये गेलो, एका ब्रँचमध्ये 20 किंवा 50 व्हाउचर्स निघतात. 20 किंवा 50, कर्मचारी 10च. एक कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 200 व्हाउचर्स मारायला पाहिजे, तो व्हाउचर्स मारतो 50. हा बेसिकली प्रॉब्लेम. त्यामुळे मॅनेजमेंट असं म्हणते की याचा मला उपयोग काय, नको तिथे काटकसर. मध्ये आम्ही मायक्रोसॉफ्ट बरोबर आम्ही टाईप केला आणि एक 100 रुपये, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाचा लायसन्स हे साधारणतः आम्ही 90 रुपयाला आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हा टोटल महाराष्ट्राच्या बँकासाठी मायक्रोसॉफ्टसाठी केलाय. जेव्हा सर्वे घेण्यात आला असं आलाय की ऍक्च्युअली 100 लायसन्स पाहिजे आहेत,
आमच्याकडे फक्त 50च लायसन आहेत. आणि हे ऍक्च्युली आम्ही हा दोष म्हणजे त्याच्यात गुन्हा करतोय हे आम्हाला बँकांना माहिती नाही. IT कंपन्या कोणीही त्यांना सांगत नाही की नाही हे प्रॉपरली तुम्हाला असं करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही नको तिथे आमच्याकडे काटकसर केल्या जाते. आमच्याकडे EDP ऑडिट आम्ही करतो. EDP ऑडिट रिझर्व्ह बँक असं म्हणते की साहेब 2 मिनिटं घेऊ ना. EDP ऑडिट करताना रिझर्व्ह बँक असं म्हणते की दरवर्षी तुम्ही EDP ऑडिट करा. दळवी साहेब अनुभव असा आहे, रिझर्व्ह बँकेचं जेव्हा ऑडिट येते तेव्हा आम्हाला एक पत्र येते की साहेब तुम्ही आमचं ऑडिट करून द्या. ऑडिट करताना आम्हाला काही काही बँका असे सजेस्ट करतात तुमचा साहेब 1 वर्षापूर्वीचा ऑडिट रिपोर्ट आहे ना तो वरचं फक्त कव्हरिंग बदलून द्या, ऑडिट रिपोर्ट तसाच ठेवा. आणि कुठले हसतायत लोक साहेब, म्हणजे हे प्रॉपर आहे. म्हणजे IT सेक्टरकडे आम्ही रिकव्हरीकडे जास्तीत जास्त लक्ष देतो, बँकिंगमध्ये लक्ष देतो, IT सेक्टरमध्ये आम्ही लक्षच देत नाही. इथे हा मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी की मॅनपॉवर असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आजही 50च्या वरचा स्टाफ आहे. वय वर्ष 50. नवीन स्टाफ हा नाही आहे. अर्बन बँकांमध्ये आता नवीन रिक्रुटमेंट होत आहे. ह्या लोकांना कॉम्प्युटर म्हणजे हा अतिशय भीती वाटते. साहेब गंमत तुम्हाला सांगतोय, आम्ही एका बँकेत गेलो, जिल्हा बँकेत. तिथला तो मॅनेजर नव्हता, तो बाहेर गेला होता. तो तिथला ऑफिसर, तो पासिंग ऑफिसर होता, तो त्याचं मॅनेजरचं काम करत होता. त्याला म्हटलं तू पासवर्ड काय? नाही साहेबांनी मला पासवर्ड देऊन ठेवलाय. म्हणजे पासवर्ड हा पास करण्यासाठी असतो. मी म्हटलं साहेब कुठे गेले? साहेब लग्नाला गेले, ते उशीर येणार आहे म्हणून तो मॅनेजर आपल्याकडे तो करतोय. म्हणजे तो ऑफिसर आपला पासिंग करतोय. इट्स अ व्हेरी डेंजरस. साहेब दिनेश ओळकर साहेबाला मी एकदा म्हटलं होतं की कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये IT दिस विल विथ द बिग फ्रॉड इन फ्युचर. बोल्ड स्टेटमेंट करतोय, पण ओळकर साहेबाला विचारा. त्याचं कारण असं मी पुढे तुम्हाला सांगतोय. अजूनही साहेब आमच्याकडे ITचं हे सर्व मोठं CBS झालेलं आहे. कर्मचारी कोण आहेत दळवी साहेब? टेक्निकल माणसं नाहीत. नॉन टेक्निकल माणसं साधारणतः 4-5 वर्ष काम केलेलं आहे, MSCITचा कुठला तरी कोर्स केलेला, आणि ते माणसं तिथं काम करतात. आम्हाला BE माणूस परवडत नाही. आम्हाला डिप्लोमा माणूस घ्यायचा असेल तर त्याला 5,000 10,000 तो काम करू शकत नाही. नॉन टेक्निकल माणसं आम्ही IT सेक्शनमध्ये देतो आणि त्यांच्यासारखे आम्ही काम करतो. मॅनपॉवरचा अतिशय मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे हे दोष आहे. टेक्निकल बरं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ट्रेनिंग द्या, तर ते ट्रेनिंग कुठं द्यायचं? कुठेही प्रॉपर ट्रेनिंग नाही. सॉफ्टवेअर कंपन्या त्यांचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर प्रॉपर ऑपरेशनचे जे काही असेल तेवढं फक्त ट्रेनिंग देतात. मुंबईतल्या बँकेतलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. डेटा अनालिसिससाठी त्यांनी एक सोल्युशन दिलेलं आहे. 5 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे. कुठलाही स्टाफ त्याचं अनालिसिस करत नव्हतं. कारण काय? आम्हाला ते ऑपरेटच करता येत नव्हतं. मॅनेजमेंटने ठरवलं हे घ्यायचं ते घेतलं, ऑपरेशन नाही. दुसरा साहेब रेग्युलेशन. साहेब तुमच्याकडे स्टॅट्युटरी ऑडिट होते, इंटरनल ऑडिट होते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑडिट होते. आम्हाला फक्त एक विचारतात, स्टॅट्युटरी ऑडिटमध्ये कुठेही ITचं ऑडिट झालं का असं कुठेही क्लॉज नाही की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट झालं का? कोणलाही स्टॅट्युटरी ऑडिटर हा प्रश्न विचारत नाही. अतिशय महत्वाचा विषय असताना, करोडो रुपये आम्ही त्याच्यावरती आम्ही खर्च करत असताना, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो, एंटायर बँक टेक्नॉलॉजीकडे आम्ही करतोय, पण त्याच्याकडे कोणीही काही बघत नाही. रिझर्व्ह बँकेकडे 2 वर्षापूर्वी मला आठवते, अशोक म्हणून तिथले जनरल मॅनेजर होतं. आमच्याकडे IT मध्ये जेवढे काही ऑडिटमध्ये आम्हाला हे मिळाले ते सर्व आम्ही त्याच्याकडे प्रेझेंट केलं की साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. ते म्हणाले आमच्या ऑफिसरला काही समजतच नाही, तो काय बघतोय? या बँकेचं EDP ऑडिट झालं का? एक फॉर्म बसला, दॅट इज सफिशियंट. अतिशय महत्वाचं रेग्युलेटर गव्हर्नमेंट असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल किंवा नाबार्ड असेल, कोणी काही बघत नाही. शेवटी साहेब लास्ट IT कंपनीज. तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकता, बरोबर आहे, तुम्ही सर्वजण येता हे करता. हे प्रॉडक्ट माझ्या बँकेला खरोखर उपयोगाचं आहे की नाही? माफ करा, नॅशनल बँकेकडे असलेलं प्रॉडक्ट अर्बन बँकेला दिलंय, अर्बन बँकेकडे असलेलं प्रॉडक्ट जिल्हा बँकांकडे दिलाय. कोल्हापूरची गोष्ट तुम्हाला सांगतोय की कोल्हापूरला असताना आम्ही तिथं कन्सल्टन्सी देत होतो आणि एक माणूस तिथं उभा राहिला की मला असा कोऑपरेटिव्हचा अनुभव आहे वगैरे. मी म्हटलं बाळा तुला किती वर्षाचा अनुभव आहे? नाही आय वर्क इन सो अँड सो बँक फॉर 5 years. त्याला म्हटलं राज्य बँकेमध्ये 25 वर्ष मी नोकरी करून सुद्धा मी सांगू शकत नाही की जिल्हा बँकेचा मी अजून परिपूर्ण आहे की नाही. सो मेनी क्रॉप्स आर देअर. क्रॉप म्हणजे कोल्हापूरला एवढं प्रचंड प्रमाणात क्रॉप आहे. त्याला म्हटलं 7-12 माहिती आहे का? नाही आम्ही शिकून घेऊ. सोसायटीकडनं फायनान्स होते तुम्हाला माहिती आहे का? नाही आम्ही ती शिकून घेऊ. म्हणजे 3 टायर सिटिंगमध्ये फायनान्स कुठून जातो हे त्या कंपनीला माहिती नाही की तिथे सोसायटी आहे,
त्याच्याकडे नंतर तुमच्याकडे 7/12 आहे, सोसायटी आहे, ब्रँच आहे, हेड ऑफिस आहे, हे कोणालाही माहिती नाही. पण तो जो काही आयटीचा माणूस असेल तो तिथं थोपवायचा प्रयत्न करतो. इथे कुठेही कोणाला विचारात घेतल्या जात नाही. अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि इथं कोणाचाही कंट्रोल नाही. मी ओळकर साहेबांना सांगायचं तेच होतं की साहेब, तीच कंपनी एखाद्या जिल्हा अकोला जिल्हा बँकेला, फॉर एक्झाम्पल अकोला जिल्हा बँकेला पर ब्रँच 1.5 लाख रुपये सांगताय सॉफ्टवेअर. तीच कंपनी अमरावती जिल्हा बँकेला 2 लाख रुपये सांगताय. इथं कोणाचाही कंट्रोल नाही. ते असं म्हणतात आमचं हे ब्रेन आहे. हार्डवेअरला तुम्ही चॅलेंज करू शकाल, सॉफ्टवेअरला काहीच आमच्यात करू शकत नाही. एटीएम स्विच बसायचं साहेब, एका एटीएम स्विच साठी 1.5 लाख रुपये चार्ज करता. दिस इज अ चीटिंग. आणि याला कोणीही कंट्रोल करत नाही. मला असं वाटतं इथं गव्हर्नमेंटनी साहेब, दळवी साहेब, तुम्ही जर इथं लक्ष दिलं, खरोखर याच्यावरती कुठेतरी कंट्रोल केला जाईल. शेवटी आपण असं म्हणूया की पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी हे सर्व करायचं आहे. टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही. उद्या आपल्याकडे थ्रेड्स आहेत, पेमेंट बँक आहे, स्मॉल बँक आहे, पोस्ट ऑफिसेस बँक आहे. हे करत असताना पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी जोपर्यंत तुम्ही सांगड घालत नाही, तुमचा कर्मचारी जर तो प्रॉपर ट्रेन करत नाही. प्रोसेस, मी मध्ये मालेगावला गेलो होतो, जस्ट मी ऑडिट करताना मी स्वतः जायचं. इव्हन इथल्या मुंबईतल्या का बँकेत गेलो, टॅक्सीसाठी दिलेलं कर्ज व्हेकल लोन म्हणून न दाखवता कन्झम्पशन लोन म्हणून दाखवतात. आमच्याकडचा MIS हा अजूनही प्रॉपर नाही. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सर्व्हिस आम्ही जे म्हणतो, तुमच्याकडे आलेली माहिती ही खरोखर प्रॉपर आहे का हे फक्त साहेब चेक करून घ्या. एका बँकेला विचारलं, तू विकर सेक्शनला इतकं का टाकलं, त्यात काय वाटणार साहेब, हे कुठले प्रॉडक्ट आम्ही विकरमध्ये टाकतो. मला असं वाटतं याच्यावर कुठेतरी कंट्रोल करूया. पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी याची प्रॉपर सांगाळ घालूया आणि मग आपण टेक्नॉलॉजी अपग्रेड करून पुढे जाऊया. धन्यवाद.